या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कमळीला आणि निंगीला धडा शिकवण्यासाठी अनिका तिच्याच एका मित्राला वर्गामध्ये शिक्षक म्हणून बोलावते आणि मग तो मुलगासुद्धा इतिहासाचा शिक्षक म्हणून वर्गात येतो. त्या वर्गातील इतर मुलेसुद्धा अनिकाचीच साथ देत असतात. त्यामुळे कमळीला आणि निंगीला हे समजतच नाही की तो शिक्षक नाही तर अनिकाचा मित्र आहे. आणि मग त्यानंतर अनिकाने इशारा केल्यावर हा या दोघींना उभं करतो आणि विचारतो की काय ग, कुठून आलात तुम्ही दोघीजणी आणि हे काय कपडे घालून कॉलेजमध्ये आला आहात, आपण कोणत्या काळात जगतो याचं भान आहे की नाही तुम्हाला. आणि त्याचं असं बोलणं ऐकून कमळी आणि निंगी घाबरूनच एकमेकींकडे बघू लागतात. तर तो त्यांना म्हणत असतो की जर तुम्हाला या कॉलेजमध्ये राहायचं असेल ना तर ड्रेस कोड फॉलो करावा लागेल. उद्यापासून माझ्या लेक्चरला बसायचं असेल तर इतर मुलींनी जसा जीन्स टॉप घातला आहे तसाच तुम्हा दोघींनाही घालावा लागेल. आणि ते ऐकून निंगी घाबरून म्हणते की अगं बाई, ते कसं दिसेल. आणि हे ऐकून सगळेच जण हसू लागतात. तर तो मुलगा देखील हसतच म्हणतो की कसंही दिसलं तरी चालेल, पण उद्यापासून ड्रेस कोड फॉलो करायचा, नाहीतर मी माझ्या लेक्चरला तुम्हाला बसू देणार नाही. आणि त्यामुळे कमळी आणि निंगी खाली मान घालूनच होकार देतात. आणि मग त्यानंतर तो या दोघींना असंही म्हणतो की आज तुम्ही ड्रेस कोड फॉलो केलेला नाही आहे ना, त्यामुळे माझं लेक्चर उभं राहूनच अटेंड करायचं. आणि मग त्यानंतर तो शिकवायला सुरुवात करतो. तर अनिका त्याला इशारा करत सांगत असते की आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे मग तो नाटक करत म्हणू लागतो की मुलांनो, आज आपण महात्मा गांधीजींच्या 3 माकडांबद्दल जाणून घेऊयात. आणि मग तो कमळी आणि निंगीकडे बघत म्हणतो की तुम्ही दोघेजणी माकडाच्या रोलसाठी अगदी परफेक्ट आहात, पण आता आपल्याला तिसरं माकड शोधायला हवं. आणि मग त्यानंतर तो त्याच वर्गामध्ये असणाऱ्या शंभूकडे जातो आणि म्हणू लागतो की तू यांच्यासोबत तिसरं माकड बरोबर शोधशील. आणि मग त्यानंतर तो या तिघांना वर्गाच्या समोर उभं राहायला सांगतो. हे तिघेही जण घाबरूनच सगळ्यांसमोर उभे राहतात. आणि मग त्यानंतर अनिका सांगेल त्याप्रमाणे हा त्या तिघांसोबत वागायला सुरुवात करतो. तो निंगीला सांगतो की तू डोळ्यावर हात ठेव, डोळ्यावर हात ठेवलेला माकड म्हणून तू बरोबर शोभशील. आणि ते ऐकून निंगीला खूप वाईट वाटतं, पण तिच्याकडे दुसरा उपाय नसतो. त्यामुळे ती बिचारी डोळ्यांवर हात ठेवते. त्यानंतर तो कमळीला तिच्या तोंडावर हात ठेवायला सांगतो आणि म्हणतो की तसंही तू लायकीपेक्षा जास्त बोलते ना, त्यामुळे तुझ्यासाठी हेच योग्य आहे. आणि ते ऐकून कमळीलाही वाईट वाटतं, तीही तोंडावर हात ठेवते. आणि मग तो त्या शंभूला सांगतो की आता तुला काय मी मेसेज करून सांगू का, चल ठेव पटकन कानांवर हात. आणि त्यामुळे शंभूसुद्धा घाबरून कानांवर हात ठेवतो. आणि त्या तिघांना पाहून वर्गातील सगळे मुलं हसत असतात. त्यानंतर हा सांगतो की चला आता तुम्ही उठाभाषा काढायला सुरुवात करा. त्यामुळे नाईलाजाने हे तिघेही जण कानावर, तोंडावर आणि डोळ्यांवर हात ठेवून उठाभाषा काढायला सुरुवात करतात. पण हा सगळा प्रकार सुरू असतानाच नेमकी ऋषीची बहीण त्या ठिकाणी येते. आणि हे सगळं काही पाहून ती खूप चिडते आणि मोठ्याने म्हणते की हा काय फालतूपणा चाललाय, थांबवा हे सगळं. त्यामुळे त्या अनिकाचा मित्र घाबरतो आणि पटकन तेथून निघून जातो. आणि मग त्यानंतर ती अनिकाला सुद्धा सुनावते आणि म्हणते की तुला माहिती आहे ना, आपल्या कॉलेजमध्ये रॅगिंगला बंदी आहे, तरीही तू यांच्यासोबत असं कसं वागू शकते. तुझ्या वागण्याला काहीतरी लिमिट हवी आहे, नाहीतर याचे काय परिणाम होतील हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि ते ऐकून अनिकाही गप्प बसते. आणि मग ऋषीची बहीण कमळीची, निंगीची आणि त्या शंभूची माफी मागते आणि त्यांना आपापल्या जागेवर जाऊन बसायला सांगते. त्यानंतर आपण पाहतो की ऋषीसुद्धा कॉलेजमध्ये आलेला असतो आणि त्याला पाहून कॉलेजमधील सगळेच विद्यार्थी एकदम खुश होतात. दुसरीकडे तो रोहित ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. पण तितक्यात नयनतारा त्या ठिकाणी येते आणि ती रोहितच्या गाडीवर जो ड्रायव्हर असतो त्याला काही सूचना देते. तर रोहित तिला म्हणत असतो की आई, मी एका मीटिंगसाठी जात आहे आणि मग त्यानंतर मी डिरेक्टली तुला ऑफिसमध्येच येऊन भेटेल. त्यावर तीही हो म्हणते. आणि मग तो रोहित बाहेर पडणार इतक्यात त्याला राधिकाचा आवाज ऐकू येतो. ती जिन्यावरून धावत पळत खाली येत असते. तिच्या हातामध्ये रोहितचं ब्लेझर असतं. आणि मग ती रोहितला म्हणू लागते की हो, तुम्ही तुमचं ब्लेझर रूममध्येच विसरला होतात. पण त्यावेळी नयनतारा मोठ्याने तिच्यावर ओरडते आणि म्हणू लागते की राधिका, ही काय पद्धत आहे, तू जिन्यावरून अशी पाय आपटत कशी काय येऊ शकते. आणि ते ऐकून बिचारी राधिका खाली मान घालते. तर तो रोहितसुद्धा रागातच तिच्याकडे पाहत असतो. तर ती नयनतारा सगळ्यांसमोर राधिकाचा अपमान करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की अगं, काय हा तुझा अवतार आहे, तू आता तुझ्या नवऱ्याला असं बाय करणार आहेस का, काय ही साडी नेसली, काय तो पदर खोचलाय. आणि मग ती सगळ्यांसमोरच राधिकाची साडीसुद्धा नीट करते. आणि हे पाहून साहेबा खाली मान घालतो. त्यानंतर ती नयनतारा राधिकाला म्हणू लागते
की मला माहिती आहे तू अत्यंत गरीब घरातून आलेली आहेस, पण आता तू इनामदारांची सून आहे. मग जरा तरी आमच्या स्टेटसला शोभेल असं वाग ना. तुला माहिती आहे ना आपल्या घरामध्ये किती मोठमोठे लोक येत असतात आणि त्यांच्यासमोर तू या अशा अवस्थेत येते. अगं जरा तरी चांगल्या साड्या नेस, ते केस व्यवस्थित बांध. ही काय अवस्था आहे तुझी. आणि नयनताराच्या अशा बोलण्यामुळे राधिकाला वाईट वाटतं. तिचे डोळे भरून येतात पण ती काहीच बोलू शकत नाही. तर नयनतारा तिला स्पष्टपणे सांगते की आजपासून या अशा साड्या फेकून द्यायच्या. जरा चांगल्या साड्या नेस, चांगली ज्वेलरी घाल, थोडी तरी टापटीप राहा, आमच्या स्टेटसला शोभण्याचा प्रयत्न कर. आणि त्यावर ती राधिका खाली मान घालूनच होकार देते आणि मग नयनतारा तेथून निघून जाते. ती गेल्यानंतर राधिका रोहितसोबत बोलण्याचा प्रयत्न करते. त्याला म्हणू लागते की अहो ही साडी मला माझ्या आईबाबांनी गिफ्ट म्हणून दिलेली आहे, मग मला तिच्याबद्दल ओढ वाटणारच ना. पण त्यावेळी तो रोहित मोठ्याने ओरडून म्हणतो की माझी आई जे सांगेल ते गुपचूप ऐकायचं, उगाच सकाळी सकाळी माझ्यासमोर ही रडण्याची नाटकं करायची नाही. खरं तर ना माझी चूक झाली, मी तुझ्यावर प्रेम केलं. मला माहीत होतं की तू एक गरीब घरातील मुलगी आहे, पण असंही वाटलं की दिसायला सुंदर आहे ना, मग चला लग्न झाल्यानंतर हिच्यात काहीतरी सुधारणा होतील, ही आपल्या स्टेटसला नक्की शोभेल. पण तुझ्यातली गरिबी काही जात नाही, तुला त्या घाणीतून बाहेरच यायचं नाही आहे, तर मी तरी काय करणार. आणि रोहितचं असं बोलणं ऐकून राधिकाला खूप त्रास होतो. ती म्हणू लागते की हो हे काय बोलताय तुम्ही. तर रोहित म्हणत असतो की हे बघ मला सकाळी सकाळी इरिटेट करू नको. तर राधिका म्हणते की मी तुम्हाला इरिटेट करते का. अहो या घरात आल्यापासून मी फक्त तुमचं आणि आईंचं ऐकते. मला हे असे स्लीवलेस ब्लाऊज घालायला, केस मोकळे सोडायला नाही आवडत, पण तरीही मी सगळं तुमच्यासाठी करते ना, मग मला या गोष्टींमुळे इरिटेट होत नसेल का. पण त्यावेळी रोहित मोठ्याने तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की उगाच नोकर माणसांसमोर मला तुझं थोबाड रंगवायला भाग पाडू नको आणि यापुढे माझ्याशी वाद घालायचा नाही. माझी आई जे सांगते तसंच वागायचं. आणि मग तो सरळ तेथून निघून जातो. दुसरीकडे ऋषी वर्गामध्ये येतो. त्याला पाहून अनिका खूपच खुश होते. कमळी आणि निंगी चिडतात. त्या दोघींना असं वाटतं की जसा मगाशी तो अनिकाचा मित्र आला होता त्याच प्रकारे आता ऋषी आला आहे आपल्याला त्रास देण्यासाठी. आणि मग कमळी सरळ त्याच्या अंगावरच धावून जाते आणि सगळ्या मुलांसमोर त्याचा अपमान करत म्हणते की काय रे बाबा, आता तू इथे सुद्धा आमच्या पाठोपाठ आला आहेस का. आम्हाला तुम्ही सुखाने जगू देणार आहात की नाही. आणि त्यावेळी ऋषी तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण कमळी काही ऐकून घेतच नाही. आणि त्यामुळे सगळेच जण कमळीवर हसत असतात, पण तरीही कमळीच्या काही लक्षात येत नाही. ती ऋषीला म्हणत असते की आत्तापर्यंत तू आम्हाला खूप मदत केली आणि त्याच्यासाठी आम्ही तुझे आभार मानले आहेत, पण आता ना प्लीज आम्हाला त्रास देऊ नको. खरं तर मला कळतच नाही आहे या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं म्हणून आनंदी व्हावं, आता रोज आम्हाला तुम्हा सगळ्यांचा सामना करावा लागणार आहे म्हणून दुःखी व्हावं. पण तिचं हे सगळं बोलणं सुरू असतानाच कोच मॅडम त्या ठिकाणी येतात आणि ऋषीला सांगतात की सर, प्रिन्सिपल सरांचा एक निरोप आहे. आपल्या या क्लासमध्ये 4 नवीन मुलांनी ॲडमिशन घेतलं आहे. आणि मग ती कमळीला सुद्धा म्हणते की कमळी, हे आहेत तुमचे इंग्लिशचे प्रोफेसर ऋषी इनामदार सर. आणि ते ऐकून कमळी आणि निंगी घाबरूनच ऋषीकडे पाहू लागतात. दोघींनाही त्यांनी किती मोठी चूक केली आहे याची जाणीव होते. आणि मग कमळी घाबरून तिच्या जागेवर जाऊन बसते. तर ऋषी म्हणत असतो की मुलांनो, आज आपल्या क्लासमध्ये 4 नवीन ॲडमिशन झाले आहेत, तर आपण आता त्यांनाच त्यांचं इंट्रोडक्शन द्यायला सांगूयात. आणि मग तो सगळ्यात आधी कमळीलाच पुढे बोलावतो आणि तिला तिच्याबद्दल माहिती सांगायला सांगतो. कमळी आनंदाने तिच्याबद्दल माहिती सांगायला सुरुवात करते. पण तितक्यात अनिका म्हणते की ऋषी सर, हा इंग्रजीचा क्लास आहे ना, मग प्लीज तिला इंग्रजीमध्ये बोलायला सांगा. आणि त्यावेळी मग ऋषीही म्हणतो की ठीक आहे आणि तो कमळीला इंग्रजीमध्ये बोलायला सांगतो. परंतु कमळीला तितकंसं इंग्रजी बोलता येत नसतं आणि त्यामुळे सगळेजण तिच्यावर हसत असतात. त्यामुळे ती ऋषीला म्हणते की सर, मला इंग्रजी नीट बोलता येत नाही, पण लवकरच मी शिकून घेईल, पण आत्ता जर मी मराठीत बोलले तर चालेल का. आणि त्यावर ऋषीही हो म्हणतो. आणि मग कमळी पुन्हा एकदा मराठीमधूनच तिचा परिचय द्यायला सुरुवात करते. आणि तिचं बोलणं ऐकून ऋषीही स्माईल देतच तिच्याकडे बघत असतो. पण हे सगळं काही त्या अनिकाला सहन होत नाही. आणि मग ती मोठ्याने ओरडूनच म्हणते की सर, आपल्या क्लासमध्ये वेगवेगळ्या स्टेटमधून मुलं आली आहेत, मग तुम्ही या कमळीलाच अशी वेगळी वागणूक का देताय. आणि अनिकाचं असं बोलणं पाहून ऋषी खूप चिडतो आणि तिला सगळ्यांसमोर कमळीची माफी मागायला सांगतो. आणि मग नाईलाजाने अनिकाला कमळीची माफी मागावी लागते. त्यामुळे सगळेच जण हसत तिच्याकडे बघू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.